सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध महामार्गांवरून ओडिसा, विशाखापट्टणम, हैदराबाद येथून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये गांजाची वाहतूक केली जाते. अशा वाहनांवर पोलीस लक्ष ठेवून असतात. अशाच प्रकारे 2025 या वर्षात एकूण 22 गुन्हे दाखल करून 52,55,13,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अशा संशयित वाहनांवर लक्ष ठेवून असतात. माहिती मिळताच वाहनाची तपासणी करून कारवाई करतात. भारतात गांजाची लागवड, विक्री आणि वापर हे कायद्याने बंदी आहे. काही मर्यादित औषधी व औद्योगिक उपयोगासाठी परवानगी दिली जाते, पण यासाठी कठोर नियमावली आहे. पण तरीही बेकायदेशीर लागवडीला आळा घालणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते. शिवाय याच्या सेवनाने कोणतेही दुष्परिणाम होतात. शिवाय याच्या सेवनाने कोणते दुष्परिणाम होतात यासाठी निर्भया पथक किंवा अन्य मार्गाने शाळा महाविद्यालयात जनजागृती केली जाते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून